गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर इकडे आता सकाळचे वाजलेत 6:15 आणि आज राज्य शाळा सकाळीच आहे. मेसेज वगैरे आला होता की आज दुपारून शाळा नाही आहे, कारण मीटिंग आहे स्कूलमध्ये, मग त्यामुळे मग आज सकाळीच आहे. तर त्याचं इकडे आता आवरावर चाललेली आहे माझी. त्याचं टिफिन वगैरे आणि बॉटल वगैरे रेडी करून देते. तर तो पण आता रेडी झाला आहे आंघोळ वगैरे करून. आज त्याचा स्पोर्ट्सचा युनिफॉर्म आहे. आणि इकडे मी आता एका बाजूला चहा वगैरे पण ठेवला आहे. चहामध्ये काहीतरी खाऊन जा म्हटलं. तर कसं असतं ना, थोडंसं रुटीन असं चेंज होऊन जातं मुलांचं, कारण दुपारून शाळा असली ना की मग थोडासा बदल होतो. आणि इकडे आता ना मी गरम पाणी घेऊन घेते तोपर्यंत, कारण घरातली कामं करत करत थोडंसं आपल्याकडे दुर्लक्ष होत असतं. तर मी थोडंसं माझ्याकडे पण म्हणजे लक्ष देत असते की आपलं जे रुटीन आहे ना, तर ते बदलायला नको थोडंसं. कारण कसं आहे ना की सकाळी सकाळी आपण कामांमध्ये एवढे गुंतून जातो की त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच राहत नाही. म्हणून मग मी जरी कामं आवरत असली तरी पण मी माझ्या गोष्टींकडे पण लक्ष देत असते. आणि आता तर आपण द्यायलाच पाहिजे ह्या वयात, कारण कसं असतं ना की खूप सारे बदल झालेले असतात आपल्या शरीरात, आणि या वयात आपण जर का लक्ष दिलं नाही तर मग अजून पुढे वय वाढल्यानंतर खूप सारे शारीरिक व्याधी आपल्याला लागतात. त्यामुळे मग सकाळी आपण जे आपलं रुटीन आहे किंवा जेवणाचं किंवा नाश्त्याचं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतःसाठी पण वेळ द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर इकडे आता गरम पाणी घेत बसलेली आहे मी. थोडंसं एक 5 मिनटं लागतात गरम पाणी पिईपर्यंत, पण व्यवस्थित निवांत एक एक घोट घेऊन आपण पीत जायचं. आणि त्यानंतर मग माझं आटोपलं की मग मी पुढच्या कामांना सुरुवात करते. तर त्यासाठी मी थोडंसं 5 मिनटं आधी उठते, 10 मिनटं आधी उठते की चला आपलं पुढचं रुटीन खराब नको व्हायला म्हणून. तर इकडे चाललं आहे माझं आता. त्यानंतर 15 ते 20 मिनटानंतर मी चहा घेते, आणि चहा घेतल्यानंतर मग आम्ही निघालो आहे आता शाळेत. राजला सोडायला निघाली आहे. आणि थंडी खूप वाढलेली आहे इकडे आता. खूपच थंडीचं म्हणजे थंडीची लाटच पडली असं म्हणा तुम्ही. तर खूप असा गारवा जाणवतो वातावरणामध्ये आणि खूप अशी गार हवा अंगाला झोंबते. तर इकडे आता घरी आली, अंघोळ वगैरे केली आणि इकडे आता देवपूजा करून घेते. तर सकाळी सकाळी इकडे छान असं कोवळं ऊन येत असतं घरात, पण तरीसुद्धा थंडी वाढलेली आहे, त्यामुळे थंडी वाजतच होती घरात पण. त्यानंतर मग माझ्या टिफिनची तयारी, देवपूजा आटोपल्यानंतर मी वळले किचनकडे आणि आता टिफिनची तयारी चाललेली. तर म्हटलं काय करावं टिफिनला, कारण मोजक्याच भाज्या खातात हे, त्यामुळे मला रोजचंच टेन्शन असतं की टिफिनला काय करायचं असं. तर कांदा लसूण लावून मी आज ना वांगे बटाटे करून देणार आहे त्यांना. तर इकडे असा लसूण निवडून ठेवलेला असतो मी, आणि तो मग पटकन मग आपल्याला आयत्या वेळी भाज्यांमध्ये वगैरे घालता येतो. लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आणि भाजीला फोडणी दिली, आणि कुकरमध्येच टाकली मी भाजी, आता लवकर होते. त्यानंतर इकडे आता पोळ्यांचं कणिक करून घेते, म्हणजे कसं पटकन कामांची आवराआवर होऊन जाते. आणि अगदी 10 वाजेपर्यंत माझी म्हणजे किचनची सगळी कामं आटोपलेली असतात. आणि नंतरचा वेळ मग मी माझ्या दुसऱ्या कामांसाठी यूज करत असते. म्हणजे बाकीचं जर मला काही करायचं असेल क्राफ्ट वगैरे, किंवा मग घरातली दुसरी कामं काही, किंवा क्लिनिंग, तर ह्या गोष्टींकडे मग आपल्याला वेळ देता येतो. सकाळी लवकर उठली ना तर सगळे कामं अगदी वेळेत पूर्ण होतात. उठायला थोडा उशीर झाला की सगळ्या कामांना, पुढच्या सगळ्या कामांची म्हणजे अगदी रुटीनच आपलं चुकून जातं. तर या ठिकाणी आता चपात्या वगैरे पण करून घेतल्या, त्यानंतर टिफिन पॅक केला आहे. आता इकडे एका बाजूला भाजी झालेली आणि इकडे भात लावला आहे. भात झाला की टिफिन पॅक करणार आहे. तर पोळ्या पण आता लाटून झाल्या आहे माझ्या सगळ्या. तर मी काय करत असते की सकाळीच सगळ्यांचा स्वयंपाक करून घेते, म्हणजे थोडं थोडं करत बसण्यापेक्षा मग सकाळी सगळ्यांच्या चपात्या लाटून घेते, कारण राजलाही टिफिन लागतो, पुन्हा ट्युशनवरून आल्यावर त्यालाही जेवण द्यावं लागतं. तर त्यामुळे मग सकाळीच मी करून घेते. 10ला तो 9:15पर्यंत तो येतो, मग त्यानंतर त्याचं जेवणाचं वगैरे, मग त्यामुळे सगळ्यांचा एकत्र स्वयंपाक करून घेते. तर इकडे आता स्वयंपाक माझा झालेला आहे. कधी कधी मला विचार पडतो ना की किचनमध्ये गेल्यावर फक्त स्वयंपाकच नसतो, तर इतर पण खूप सारी कामं असतात. म्हणजे माणसं तर त्याचा विचारच करू शकत नाही. खूप साऱ्या गोष्टी असतात किचनमध्ये गेल्यानंतर, बारीक बारीक क्लिनिंग, त्यांनी तो विचारही कधी केलेला नसतो. तर त्यातनं आपण ज्या पोळ्या वगैरे डब्यात ठेवतो, त्या पोळ्यांचं कापड दर 2 दिवसांनी आपण बदलत असतो, हे त्यांना माहीतच नसतं. ज्यावेळेस आपण कधी गावी वगैरे जातो त्यावेळेस कधीतरी यांनी बघितलं तर बघितलं. किंवा तो पोळ्यांचा डब्बा, ते पण आपण धुवून वगैरे ठेवत असतो. पुन्हा आपण त्या बरण्या वगैरे क्लीन करून ठेवत असतो, कारण फोडणीचे डाग वगैरे पडतात. किंवा डाळी-साळी आपल्या घरातल्या जे डबे असतात, खूप साऱ्या डाळी-साळी असतात की त्यांना धनूर किंवा कीड असं लागत असतं, म्हणून आपल्याला वेळोवेळी ते चेक करून घ्यावं लागतात की बाबा कुठल्या डाळीला काही लागलं आहे का, किंवा मग कुठली डाळ संपली घरातली, किंवा काय सामान संपलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. नाही तर आयत्या वेळी स्वयंपाकाच्या वेळी लक्षात आलं ना, किंवा माणसांची चिडचिड होते की आधी नाही सांगता आलं का. तर ह्या साऱ्या गोष्टी असतात. पण असू द्या, आपण एकदा किचनमध्ये गेलो की बरोबर आपण किचन सांभाळतो.
तर इकडे आता मी ना बारीक जे झिंगे असतात ना, तर त्यांची मी चटणी करणार आहे टोमॅटो वगैरे घालून. तर आमच्याकडे याला झिंगे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5, त्या बारीक चिरून घेणार आहे मी. आणि लसूण घेतलेला आहे, तो पण बारीक चिरून घेणार आहे. टोमॅटो एक कापून घेणार आहे बारीक. सगळं व्यवस्थित बारीक कापून घेतलं आणि झिंगे मी काय केले की स्वच्छ धुवून घेतले, निवडून घेतले आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवले जरा थोडा वेळ. अगदी 5 ते 10 मिनटं, खूप जास्त वेळ नाही, म्हणजे ते मऊ पडतात. त्यांना जे बारीक बारीक टोकं असतात ते खाताना टोचतात आपल्याला, म्हणून मग ते पाण्यामध्ये भिजवायचे. तर या ठिकाणी आता कांदा पण कापून घेते आणि टोमॅटो पण कट करून घेते. खूप छान होते ही भाजी. बऱ्याच ठिकाणी याच्यात पाणी घालून पातळ भाजी देखील करतात, म्हणजे झिंग्याचं पाणी किंवा झिंग्याची चटणी, झिंग्याची भाजी, असे वेगवेगळे प्रकार सगळ्या बऱ्याच ठिकाणी केले जातात. तर इकडे आता जिऱ्याची फोडणी दिलेली आहे तेलामध्ये. त्यानंतर कांदा आणि मिरची घातली आहे, हळद घातली आहे, लाल तिखट थोडं घातलं आहे कारण मिरची एवढी तिखट नाही आहे म्हणून लाल तिखट घातलं आहे. त्यानंतर टोमॅटो घातलं आहे. छान असं फ्राय करून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये पाणी काढून ही झिंगे घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित परतून त्याला एक 5 मिनटं आपण वाफून घ्यायचे आहेत. आणि बघा मस्त अशी आपली झिंग्याची ही गरमागरम भाजी तयार झालेली. भाकरीसोबत तर खूप छान लागते. आणि मी जर बदल म्हणून मी कधीतरी म्हणजे करत असते, घरात कोणीच खात नाही, फक्त मी एकटीच खात असते. तर उरली तर मी थोडीशी फ्रीजमध्ये ठेवते कारण 2 दिवस सहज टिकते ती. तर या ठिकाणी आता झालेली आहे आणि स्वयंपाकही माझा झालेला आहे. तर इकडे आता सगळं आवरलं की मग मी टिफिन पॅक करायला घेणार आहे. तर काय होतं ना की सकाळी सकाळी इतकी माझी धावपळ होऊन जाते की मला म्हणजे केस वगैरे विंचरून किंवा काय करून मला आवरून असं शूट करता येत नाही. कारण काय होतं, मोठे केस असल्यामुळे ना त्यांना व्यवस्थित गुंता वगैरे काढूनच मला त्याचा आंबाडा किंवा वेणी घालावी लागते. नाहीतर मग मी असंच वरती म्हणजे आंबाडा करून घेते आणि क्लचर लावून घेते. तर त्यामुळे थोडेसे केस माझे अस्ताव्यस्त दिसत असतील तुम्हाला. पण काय होतं ना की सकाळी सकाळी घाई गडबडीत नको वाटतं ते. तर मग मी नंतर सगळं आवरून झाल्यावर मग केस वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं क्लिनिंग करते. तर आता इकडे स्वयंपाक आटोपला आहे आणि त्यानंतर आता किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेते, कारण मुंग्या किंवा झुरळ येण्याची खूप शक्यता असते. आणि जास्त वेळ जर खरकटं किंवा बारीक कण जरी असले किचन ओट्यावर किंवा कुठे, तर लागलीच मुंग्या जमा होतात आणि झुरळं पण येऊ शकतात. त्यामुळे मी लगेच क्लीन करून घेत असते. तर या ठिकाणी आता सगळं माझं क्लिनिंगचं म्हणजे होत आलेलं आहे. कारण हे सगळं क्लीन झालं की त्यानंतर मला राजला घ्यायला जायचं आहे पुन्हा शाळेत. तर त्यामुळे मग म्हटलं पटापट आवरून घेऊया, कारण जाऊन येईपर्यंत अर्धा पाऊण तास लागतो आणि तोपर्यंत मग इकडे पुन्हा काहीतरी राडा होत असतो, म्हणजे मुंग्या वगैरे होतात, तर खरकट वगैरे जर असेल तर. म्हणून मग मी क्लीन वगैरे करूनच बाहेरच पडते. तर या ठिकाणी आता सगळं व्यवस्थित क्लीन करून घेते. तर कसं असतं ना की मुलांना फक्त शाळेत सोडणं किंवा ट्युशनला सोडणं आणणं हीच कामं नसतात, तर इतर गोष्टी देखील असतात. आता माझी जी मुलं आहे ना ती वाढत्या वयाची आहेत. तर त्यामुळे त्यांचं कसं इतर गोष्टींकडेही माझं लक्ष असतं, म्हणजे त्यांचे नोटबुक वगैरे कंप्लीट आहेत की नाही, किंवा टेस्ट वगैरेमध्ये किती मार्क्स पडले, किंवा टेस्ट कधी आहेत, त्याचा अभ्यासक्रम कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच त्यांच्याकडे लक्ष देऊन करून घ्यायच्या असतात. आणि कसं आहे ना की मोबाईलपासून थोडंसं त्यांना लांब ठेवायचं. आत्ता त्याचं 10वीचं वर्ष आहे राजचं, त्यामुळे मी मोबाईल अजून त्याला दिलेला नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलं पण ऐकतात आणि त्यांना माहिती आहे की त्यांच्या चांगल्यासाठीच आपण या सगळ्या गोष्टी बघत असतो. आणि या सगळ्या गोष्टी फक्त बायकाच व्यवस्थितपणे पार पाडू शकतात, म्हणून या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला दिलेल्या असतात. माणसं म्हणजे क्वचित माणसं ही सगळ्या गोष्टी करत असतात, पण 90% माणसं बायकांवरच या जबाबदाऱ्या सोडून देतात. तर इकडे काय झालं आहे ना, इकडे माझं जे ॲप्रॉन आहे ते आता खालचा कापड चांगला आहे, पण हे जे आय लव्ह कुकिंग आहे ना ते खराब झालं आहे, तर ते पण मला जरा व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कट वगैरे करून. तर म्हटलं निवांत वेळेत करूया, त्यामुळे मला ॲप्रॉन वापरता येत नाही कारण ते दिसायला काही बरं दिसत नाही. तर आता वळली आहे बेडरूममध्ये आणि बेडरूममध्ये बघू शकताय की किती राडा झालेला आहे. स्वेटर जे घातलेलं होतं जर्किन ते पण काढून ठेवलं आहे, ते पण आता जागेवर ठेवणार आहे आणि सगळं क्लीन करून घेणार आहे. तर धुवायला काढलेली जी कपडे आहेत ना, तर ती पण इथेच बेडवर पडलेली आहेत. आणि तुमच्याही घरात असाच राडा होत असेल, माणसं ड्युटीला जायच्या आधी असाच पसारा करून जातात. तर कधी वाटलं त्यांना, जर त्यांची इच्छा झाली तर ते टॉवेल वाळत घालतात, नाही तर तोही बेडवरच पडलेला असतो. तर या ठिकाणी आता हे धुवायला जी कपडे काढायचे आहेत ना, तर ते खिसे वगैरे मी चेक करून घेते, नाहीतर मग मशीनमध्ये काही नाणे वगैरे किंवा काही गोष्टी अडकतात, त्यामुळे आधीच मी चेक करून घेत असते आणि मग टाकत असते मशीनला. तर इकडे काही नाही, अगदी 10 मिनटाचं काम असतं बेडरूम क्लिनिंगचं. तर या ठिकाणी आता सगळं आवरून घेते मी आणि बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेते. बेडशीट पण दर 4 ते 5 दिवसात मी धुवायला काढत असते.
तर हे बेडशीट ना खूप छान मिळालं आहे मला. त्याला खालच्या साईडने ना असं इलास्टिक आहे. त्यामुळे ते असं खूप जास्त गोळा होत नाही. त्याला व्यवस्थित असं सेट केलं एकदा की दिवसभर ते तसंच राहतं आणि असं थोडंफार चुरगळतं फक्त. पण इतर जे बेडशीट आहेत ना आपले सेट करायचे, तर ते खालच्या बाजूला म्हणजे जे माझं गादी आहे ना, तर ती खूपच अशी जाड आहे, तर त्यामुळे ते जरा प्रॉब्लेम येतो टाकायला. पण हे जे इलास्टिक असलेलं हे ना बेडशीट आहे ना, तर पटकन सेट होतं. त्यामुळे हे मला रिजनेबल रेटमध्ये पण पडलं होतं आणि आवडलं मला ते. तर म्हटलं अजून एक सेट आपल्याला आणायला लागणार आहे. तर आता इकडे क्लिनिंग झालेली माझी आणि त्यानंतर हे ना सेमिनारला गेले होते एका ठिकाणी. कंपन्यांचं सेमिनार होतं. तर इकडे खूप छान अशा पेन्सिल आणि पेन मिळाले होते त्यांना आणि खालच्या बाजूला तिकडे ना छोट्या छोट्या अशा बिया पण दिलेल्या आहे रोपं वगैरे टाकण्यासाठी. तर हे जे पेन आहेत ना, तर ते पृष्ठ असतं ना आपलं बारीक, त्याने बनलेले आहेत. म्हणजे पूर्णपणे ते असे ऑर्गॅनिक आहेत. तर या ठिकाणी ना आता बघू शकताय तुम्ही आणि छोटंसं असं आपल्याला प्लांट लावायला ही कुंडी पण दिलेली आहे. त्यामध्ये आपण खत टाकून ते लावू शकतो त्या बिया. म्हणजे पेन्सिल ज्यावेळेस संपेल त्यानंतर. तर करून बघूया म्हटलं एकदा आपण ते. तर असं काही त्यांना मिळालं ते राज मला दाखवत होता. त्यानंतर आता माझी इकडे दुपारची कामं म्हणजे झाडांना पाणी वगैरे घालणं आणि कसं असतं ना की झाडांनाही आपल्याला म्हणजे अगदी सजीवच असतात ती, तर त्यांनाही आपल्याला जीव लावायला लागतो आणि आपल्याला अगदी म्हणजे त्यांना जर पाणी दिलं नाही 1-2 दिवस झाले तर आपल्यालाही मन हे होत असतं की अरे आज पाणी दिलं गेलं नाही झाडांना. तर इकडे आता सगळ्या झाडांना मी पाणी घालून देते आणि जे अशी सुकलेली पानं किंवा अशी पानं ती मऊ पडतात, तर ती सगळी पानं मी काढून घेत असते आणि कुंडीतच टाकते. म्हणजे मग त्याचं पण खत तयार होऊन जातं. तर या ठिकाणी आता काढून घेते सगळे पानं आणि वरच्या ज्या कुंड्या आहेत ना, वरती ज्या हँगिंग कुंड्या आहेत ना, तर त्यांना खूप कमी पाणी लागत असतं आणि ते रोज जरी घातलं तर जास्त पाणी घातलं तर ते खराब होतात आणि कमी पाणी घातलं तर ते असे म्हणजे कोमेजून जातात. तर ह्या ठिकाणी मी रोज त्यांना म्हणजे त्यांचं पाण्याची क्वांटिटी की अर्धा-अर्धा मग पाणी दोघं कुंड्यांना मी घालत असते. इकडे ना 5 ते 6 कुंड्या होत्या माझ्या अशा अडकवलेल्या. पण काय झालं ना, की कबुतरं वगैरे त्यावर बसायची आणि 2 कुंड्या त्यांनी फोडल्या. म्हणजे त्या हुकमधून पडून खाली पडल्या आणि कुंडीच फुटल्यामुळे मग झाडंही खराब झाली. तर त्यामुळे आता ना इकडे 4च कुंड्या माझ्या राहिलेल्या आहेत आणि त्यातली ही झाडं मग आता मी व्यवस्थित जरा जपते. कारण काही झाडांना फुलंही आलेली आहेत आता आणि त्यांचा फुलांचा सीझन चाललेला आहे. बाकीची झाडं फक्त अशी शोची आहेत. त्यानंतर राजला खूप दिवसांपासून स्विमिंग पूलला जायचं होतं आणि इलेक्शनमुळे ना स्विमिंग पूल बंद असायचा. तर आता इकडे 1 दिवसाची पास काढून आम्ही स्विमिंगला गेलेलो आहोत आणि ₹70 लागतात एका दिवसाच्या पासचे. तर आज खूप गारवा होता हवेत आणि तरी तो गेला. तर 2 तास छान असा पोहण्याचा आनंद घेतला त्याने या ठिकाणी. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो आणि घरी आल्यानंतर संध्याकाळचं इतकं सुंदर असं वातावरण झालेलं होतं ना बाहेर, तर तुम्हाला दाखवते मी. खूप छान अशा छटा आलेल्या होत्या आभाळामध्ये आणि त्या तुम्ही बघा, खूप छान असं प्रसन्न वाटतं अगदी आणि मस्त वाटतं. तर संध्याकाळचा हा व्ह्यू आणि फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.